खानदेशातील गुलाबी थंडी आणि त्यात कसरतीचा आनंद घेत तरुणांनी आपल्या शारीरिक सुदृढतेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. एरवी सुन्या सुन्या वाटणाऱ्या व्यायामशाळा आणि तालिमी आता तरुण तुर्क मल्लांनी फुल झाल्यात. अनेक तालिमीत तर व्यायाम करायलाही जागा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दंड, बैठका, प्राणायाम, हौदा खोदणे, पकडी करणे अशा एक ना अनेक प्रकारचा व्यायाम करून तरुण आपली शरीरयष्टी मजबूत करून घेत आहेत. वाढत्या थंडीसोबत तरुणांची व्यायामाप्रती ओढाही वाढतोय. प्रॅक्टिस करतो सकाळ संध्याकाळ 5 वाजता उठतो, रनिंग करतो, मेहनत मारतो, पकड करतो. संध्याकाळी 5 वाजता येतो, 5 ते 6 घेऊन सकाळी मारतो, पकड करतो, व्यायाम करतो. गेल्या 1 महिन्यापासून थंडीचा जोर कायम आहे. अशा थंडीचा लाभ घेण्याचा निर्णय पालकांनी घेतलाय आणि आपल्या पाल्यांना व्यायामशाळांची वाट दाखवली आहे. युवकही मोठ्या उत्साहात भर थंडीत व्यायामाचा आनंद घेत आहेत. थंडी चांगली पडायला लागली तर आम्ही आमच्या तालमीत येऊन दंड, बैठका, पकड, सकाळ संध्याकाळ व्यायाम करतो, दोर चढतो. 5 ते 6 सकाळी प्रॅक्टिस करतो व दोर मारतो, दंड, बैठका, कुस्त्या खेळतो आणि विजय चौधरी सारखा आम्हाला बनायचं आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही रोज कुस्त्यांची प्रॅक्टिस करत असतो. थंडी आणि कसरत करून वर्षभरासाठी शरीर सुदृढ करून घेण्याच्या या संधीचं सोनं बहुतांश तरुण करून घेतोय. तर आपणही संधी सोडू नका आणि लागा व्यायामाला. मात्र केवळ हिवाळ्यातच नाही तर वर्षभर ही हौस टिकवावी एवढीच अपेक्षा. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.